हॅलो अँड वेलकम बॅक टू nobrokerage.com. टुडे वी आर ॲट श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आपल्यासोबत आहेत ऋतुराज सर. हॅलो सर. हॅलो. सर, तुम्ही डेव्हलपरबद्दल काय सांगाल, म्हणजे कंपनीचं विजन आणि किती वर्षांपासून काम करतायत ह्या इंडस्ट्रीमध्ये? या इंडस्ट्रीमध्ये साधारण आम्ही नाही म्हटलं तरी 15 वर्षाच्या आसपास आहे. आम्ही मेजरली मिडल क्लास फोकस करतो त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी. करंटली आमचं पुष्पकनगर हे बूमिंग प्रोजेक्ट्स आहेत तिथे भरपूर. 1 BHK 2 BHK एकदम नेगोशिएबल, जे रेट्स व्यवस्थित एकदम आहेत. दॅट्स इट. सर, मुंबईमध्ये कुठे कुठे ॲक्टिव्ह आहे आपली कंपनी? आम्ही उल्वे आहे, पेनमध्ये आहे. पेनमध्ये काय रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत. पुष्पकनगरला आहे, तळोजाला आहे, कळंबोलीला आहे रिडेव्हलपमेंटमध्ये. रिडेव्हलपमेंट आत्ता चालू केलं, पुढे जाऊन ते पण ॲक्टिव्हली चालू करेल सगळं. सर, मला एक असा प्रोजेक्ट सांगाल का नवी मुंबईमधला जो बायर्सने डेफिनेटली कन्सिडर केला पाहिजे? करंटली मार्केट प्राईसपेक्षा आम्ही साधारण कॉम्पिटिटिव्ह रेट देतोय, जे की मिडल क्लास लोकांना त्यांचं स्वप्नांचं घर जे आहे ते त्यांना घेणं पॉसिबल होईल अशा रेटला आम्ही देतोय. सो विजनमध्ये तर मिडल क्लास ही फिक्स आहे, म्हणजे त्यांना हे भेटलं पाहिजे, ना की टॉप एंड क्लासेस. कारण की त्यांचा माइंडसेट वेगळा असतोय, मिडल क्लासचा माइंडसेट वेगळा असतोय. सो त्यांचं स्वप्नांचं घर भेटावं असं आमची पण इच्छा असते. त्या हिशोबाने आम्ही त्याच्यावरती वर्किंग करतो. ओके, एक असा प्रोजेक्ट सांगाल का ज्यात इन्व्हेस्ट करू शकतात किंवा जिथे घर घेणं बेस्ट ऑप्शन राहील सध्या? करंटली आमचं 20 एकरचं टाउनशिप येतं तळोजा मजकूरला. सो तिथे आम्ही बऱ्याचशाच रिजनेबल रेट्सला आम्ही फ्लॅट विकत आहे तिथे. करंटली CC पण आलेले आहे त्याची. सो दॅट इज दी हॉटस्पॉट फॉर दी नवी मुंबई स्पॉट. त्याची प्राइस रेंज आणि अम्युनिटीज काय आहेत सर? ॲम्युनिटीज आम्ही वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज त्यात दिलेल्या आहेत. टाउनशिप असल्यामुळं आम्हाला ॲम्युनिटीज हे आम्ही ठेवलेलेच आहेत बऱ्यापैकी. प्लेग्राऊंड आहे, क्रिकेट टर्फ आहे, स्विमिंग पूल आहे, बऱ्याचशाच गोष्टी आहेत, क्लब हाऊस आहेत. सो या बऱ्याचशाच वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आम्ही त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि सर, आत्ता जर ऑन स्पॉट ह्या इव्हेंटमध्ये कोणी घर बुक करतंय तर काही ऑफर्स आहेत का त्यांच्यासाठी? की ऑन स्पॉट बुक ऑफकोर्स त्याच्यावरती काहीतरी निगोशिएबल आम्ही देऊ. त्याच्यावरती गिफ्ट्स पण आहेत, आम्ही गिफ्ट्स ठेवलेत. तुम्ही अज्युम नाही कराल असे मोठे मोठे गिफ्ट्स आहेत आमच्याकडे. वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, त्याच्यावरती भरपूर काय आहे. म्हणजे कस्टमरनी येताच ते बुकिंग झालंच पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही गिफ्ट्स वगैरे ठेवलेले आहेत त्यासाठी. आणि सर, कनेक्टिव्हिटी वाईज कसा हा प्रोजेक्ट चांगला आहे? ॲज ऑफ नाव सिडकोच्या प्लॅन्सनुसार तिथं 1-2 वर्षामध्ये मेट्रो वगैरे पूर्णपणे सक्रिय होईल. एअरपोर्ट तर तुम्हाला माहिती आहे झालेलंच आहे, ऑपरेशनमध्ये आलेलं आहे ते पूर्ण. सो बसेस वगैरे 1-2-3 महिन्यात ते पण चालू होतील. सो तर फुल्ली फ्लेज प्रॉपर चालू असणार आहे ते नवी मुंबईसारखं. जसं बेलापूर आहे तसंच पुष्पकनगर, तळोजा हे सगळं येत्या काही महिन्यांमध्ये चालू होईल. आणि सर, आता 2026मध्ये जर कोणी घर घ्यायचं प्लॅन करतंय तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून घर विकत घेतलं पाहिजे? कनेक्टिव्हिटी हा मेन इश्यू आहे सध्याला तरी. कारण की बाहेर जास्त मुंबई सोडलं तर बाहेर जास्त अशी फास्ट कनेक्टिव्हिटी वगैरे वाढत नाही. सो ॲज ऑफ नाव सिडकोच्या प्लॅन्सनुसार तर बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी त्यांनी वाढवलेली आहे आजूबाजूला. मग तेच एक आहे. आणि दुसरं जे आहे ते ॲम्युनिटीज जे की वर्ल्ड क्लास आम्ही दिलेले आहेतच, त्यात काय प्रश्नच नाही आहे. सो दिस 2 थिंग्स शुड बी कन्सिडर वाईल बायिंग अ फ्लॅट. ओके सर, वन लास्ट क्वेश्चन. नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये तुम्ही नवी मुंबईचं फ्युचर कुठे बघता, डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इन्व्हेस्टमेंट वाईज? नेक्स्ट 10 इयर्समध्ये तर मी सांगू शकतो की तळोजाला आमची 20 एकरची टाउनशिप येणार आहे. सो ते हॉटस्पॉटमध्येच आहे ती पूर्ण जागा. तिथं अजून कोणी दुसरा डेव्हलपर आहे त्यांनी जास्त काय ॲक्वायर केलेलं नाही आहे तिथं. सो वी आर देअर, म्हणजे आम्ही फर्स्टली आम्ही तिथं गेलेलो आहे, पूर्ण ॲक्वायर केलं आहे सगळं. सो या म्हणजे तेच बूमिंग होईल असं माझी अपेक्षा आहे तळोजाला. दॅट्स ऑल. थँक्यू सो मच सर तुमच्या टाईमसाठी.
If you want to invest in Shree Developers and Builders any project, then contact on this given number below or visit nobrokerage.com for more details.